गुड आफ्टरनून. स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीची मिटींग आज कंडक्ट केली. असेंब्लीत सांगल्याप्रमाणे वायनाडचो इन्सिडंट जाल्या उपरांत आमी आमच्या स्टेटींतलो रिव्ह्यू घेवपाचो असेंब्लीतूच ठरलेलो आनी तेज्या उपरांत स्टेट डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीचो वायस चेअरमॅन आनी रेव्हेन्यू मिनिस्टर मिस्टर बाबूश मोन्सेरात म्हजे बरोबर आसा. त्याच बरोबर आमचो संदीप जेकी सेक्रेटरी रेव्हेन्यू, कलेक्टर जावन स्नेहा गिते एंड मेंबर सेक्रेटरी ऑफ प्रदीप सर, डॉक्टर प्रदीप सर मुकादम. आम्ही ह्या टोटल आतापर्यंत गोंयांत जाल्ले लँडस्लायड हे 2022 सगळ्यात व्हडले लँडस्लायड जे आसा पळय हे 3 जाग्याचेर जाल्ले. साट्रे, ताज्या उपरांत करंजाले आनी करंजल बुद्रुक अशा 3 जाग्याचेर आनी मावशी ह्या गांवांत. आनी वीच इज ऑल्सो ह्यूज, जवळपास 1 लाख स्क्वेअर मीटर एरियेत हे पुराय लँडस्लायड गोंयांत जालें आतां पर्यंत. हे लँडस्लायड सोडून ज्या ज्या जाग्याचेर नॉर्थ गोवा आनी सावथ गोवा ल्हान ल्हान लँडस्लायड जाला, जे बार्देस तालुका, सत्तरी तालुका, बिचोले तालुका, पेडण्या तालुका आनी सावथ गोवांतल्या सगळ्या मार्मागोवा तालुका पासून सालसेत तालुका पर्यंत हाजो सगळ्याचो ओवरऑल रिपोर्ट हो आमी 2022 हो रिपोर्ट प्रेजेंट तेंच्यांनी स्टडी केल्लो. रिपोर्ट स्टडी इन्क्लुडींग फक्त 70तलो केल्लो आनी कलेक्टरांनी रिपोर्ट स्टडी जो आसा पळय न्ही हो पुराय रिपोर्ट आमी म्हणटा तसो पुराय दोनी जिल्ल्यांतलो केल्लो. आनी हे करता आसतना आमी एक कमिटी अपॉयंट केल्ली आनी वीच इज हेडेड बाय देन कलेक्टर मामू हगे. ही चेअरपर्सन आशिल्ली. कमिटी मेंबर्स जे आशिल्ले चीफ कंजर्वेटर ऑफ द फॉरेस्ट मिस्टर जबास्तीन, it is the IFS Deputy Conservator of Forest, Director of Agriculture reported by the Sanjeev Mahekar, Principal Chief Engineer, represented by the Engineer Nelly Akshekar, expert member Dr. Manoj Borkar, he is private from University, Suresh Kumkarikar, Dr. M.K. Janardhanan, even though NIT member आशिल्ले, राजीव चतुर्वेदी आणि डॉक्टर प्रणब मुखोपाध्याय हे सगळे प्रायवेट मेंबर ह्या कमिटीचेर आमी अपॉयंट केल्ले. तांच्यांनी साट्रा हांगासर जाल्लो लँडस्लायड ऑलमोस्ट 2 वरां चलोन वचोन थंयसर प्रॅक्टिकली पळयलें आनी कित्याक लँडस्लायड जालो ताची वेगवेगळी कारणांय सोदली. हाजे मेंबर सेक्रेटरी आशिल्ले आमचो बायोडायवर्सिटी बोर्डाचे मेंबर सेक्रेटरी डॉक्टर प्रदीप सर मुकादम हे टोटली ही टीम कोऑर्डिनेट करताले. कॉप्टेन एक्सपर्ट मेंबर दिलीप आरोलकर आनी डॉक्टर मनोज इब्रामपूरकर हे ताजेर कॉप्टेन मेंबर आशिल्ले. मामलेदार सत्तरी, रेंज फॉरेस्ट ऑफिसर सत्तरी आनी अदर ग्राउंड स्टाफ ह्या सगळ्यांनी तांकां मदत केली. ह्या लँडस्लायडची कारणां जेन्ना सोदपाक गेले तेन्ना हेवी रेनफॉल हे कारण आशिल्लेंच, बट त्याच बरोबर हेवी रेनफॉलाच्या बरोबर थंयसर जाल्ल्यो केन्ना तरी म्हणजे हाज्या खूब पयलीं थंयसरलें डिफॉरेस्टेशन जें जाल्लें हें एक कारण आसूं शकता. आनी डिफॉरेस्टेशन जाल्ल्या कारणान थंयसर उदक कंटिन्युअसली त्या दोंगरांत भितर वचप आनी मागीर दोंगर जो आसा पळय न्ही हो कंप्लिटली दोंगर फुटून कंप्लिटली जवळपास 3 किलोमिटर पर्यंत रेंजीन जे आसा पळय न्ही जी उदक कंटिन्युअसली व्हांवून येवप हें तेजें एक खूब मोठें कारण आशिल्लें. हें करता आसतना थंयसरली माती ही ठिसूळ माती आनी जेका आमी म्हणटा रॉकी सॉयल म्हणटा पेक्षा भितर वॉट दॅट कॉल टू लायमस्टोन, तितून आशिल्लो स्टोन जो आशिल्लो हो लायमस्टोन आशिल्लो. आनी अशी वेरियस कारणां आसा. केन्ना तरी थंय कोणी तरी पयलीं अशा पद्दतीन डिफॉरेस्टेशन केल्ल्या कारणान हें जावपाक शकता आनी दोंगर कंप्लिटली मदल्यान फुटलो हें जालें तेजें कारण. हाज्या व्यतिरिक्त जाल्ली लँडस्लायड ही वेगवेगळ्या आमच्या डेव्हलपमेंट हाज्या कडेन जी प्रोजेक्टां कडेन जाल्ली, फॉर एग्जाम्पल द मालपे आसतलें अशा प्रोजेक्टा कडेन जी लँडस्लायड जाला ताजोय स्टडी कलेक्टरांनी करपाक घेतला. ह्या सगळ्या रिपोर्ट आनी तांची सजेशन्स आमी आयकून घेतल्या उपरांत आमी जी डिसिजन्स आत्तां घेतल्या म्हणजे फुडें लँडस्लायड जावची न्ही गोंयांत हाज्या खातीर घेतलेली डिसिजन्स ही अशी आसा. आमी एट प्रेजेंट आसलेल्या कमिटी आनी 3 म्हयन्याचें एक्सटेंशन दिता आनी ते 3 म्हयन्याच्या एक्सटेंशनान परत एकदा तांकां गोंयभर अश्यो लँडस्लायड प्रोन एरियाज दोंगर खंयचे आसत जाल्यार तेंच्यांनी ते आयडेंटिफाय करचे. प्रायोरिटी आमच्यो ज्यो स्मॉल विलेजीस दोंगराच्या सकयल जर खंयच्यो आसा जाल्यार त्यो पयलीं आयडेंटिफाय करच्यो
म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगे, केपें, काणकोण ह्या भागात अश्यो थोडेशे गांव वाडे म्हणटा जाता, हे वाडे लोक आसतली थंय रावता ते आयडेंटिफाय करचे आनी थंयसर जर एखाद्यो एक्टिविटीज दोंगराचेर चलता आसत जाल्यार त्यो स्टॉप करपा खातीर. दुसरी जी सजेशन्स आशिल्ली रिकमेंडेशन्स जी आशिल्ली, वी आर गिविंग द ट्रेनिंग फॉर द कॅपेसिटी बिल्डिंग ऑफ द मामलेदार, ZDOs, RFOs हांच्या खातीर ट्रेनिंग दितले आनी कशा पद्दतीन प्रिवेंशन करपाचें हें आमी ठरयतले. ताजी पयली पेज जाय आशिल्ली म्हाका. आमी कम्युनिटीक इनवॉल्व करून घेतले, परत तेजें इरोजन कंट्रोल करपा खातीर वेगवेगळ्यो गजाली करतले. स्टेबिलायझेशन मेजर्स विथ वेजिटेशन्स ही गजाल आमी इम्प्लिमेंटेशन ऑफ द स्टेबिलायझेशन ही गजाल करतले. आमी बाकीच्या सगळ्या जाणांक गायडलायन इश्यू करपाची थारायल्या. म्हणजे ही गायडलायन जी आसा ही विशेश करून आमच्या फॉर ऑल डिपार्टमेंट इन्क्लुडींग द रेव्हेन्यू डिपार्टमेंट, फॉरेस्ट डिपार्टमेंट, PWD डिपार्टमेंट, TCP डिपार्टमेंट्स, पंचायत डिपार्टमेंट्स, म्युनिसिपलिटी डिपार्टमेंट्स, जी कन्सर्न डिपार्टमेंट्स आसा हाका जे आमच्या एक्सपर्ट मेंबरांनी सजेशन्स दिल्या ती सगळी सजेशन्स म्हणजे नो डेव्हलपमेंट झोन्स, इको सेन्सिटीव एरियाज, ओके, परत अशे जे एरियाज आसा हांगासर म्हणजे ना कन्स्ट्रक्शन ना एग्रीकल्चर आनी हे डिस्टेबलायज जावपाक जायना म्हणून आमी कितें कितें प्रिकॉशन्स घेवपाक जाय हाजी एडवायजरी जी आसा पळय हाजी एडवायजरी CSA कडल्यान कन्सर्न डिपार्टमेंटाक वयतली आनी तेजे स्ट्रिक्टली फॉलो जावपाक जाय जेणे करून हेन्सफोर्थ अशा पद्दतीचे इन्सिडंट जावचे न्हय म्हणून. चवथी गजाल जी आसा पळय आमी ब्रेनस्टॉर्मिंग सेशन म्हणजे वर्कशॉप फॉर द हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ द कन्सर्न त्या एरियांतले जे हेड ऑफ द डिपार्टमेंट्स आसा तांकां फुडल्या शुक्रारा आमी वर्कशॉप दवरला. तो वर्कशॉप एक्सपर्ट मेंबर आसा पळय ते बी तांकां गायड करतले जेणे करून दे वील बी द वेल सेन्सिटायज अबाउट दीस लँडस्लायड इश्यूज जे आसा पळय ह्या बद्दल तांकां सेन्सिटायज करपा खातीर ही गजाल येता शुक्रारा करतले. म्हणजे शुक्रारा पयलीं 3 गजाली आमी करता. एक कमिटीक आमी रिन्युअल दिता आनी कमिटीक परत फुडलें काम दिता, एक एडवायजरी इश्यू करता आनी आमी वर्कशॉप जो आसा तो शुक्रार पर्यंत घेता. वी आर टेकिंग द हेल्प ऑफ नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी, तांची मदत घेता. तांची मदत घेवन गोंयांत अशा पद्दतीचे एरियाज खंयचे आसा ते आमकां वेल इन एडवान्स जर डिस्टेबलायज खंयचो डोंगर जाला आसत जाल्यार कळपाक जाय. ताका आमी अर्ली वॉर्निंग सिस्टम ही डेव्हलप करपाचें म्हणजे तितून ते चिप्स बरेचशे कडेन पेनेट्रेट करपाचो प्रकार आसा तेजी हेल्प घेवन आमी तेंय करपाचें थारायलां. म्हणजे ताकाच लागून लँडस्लायड इन्व्हेंटरी, स्लोप स्टेबिलिटी आनी लँडस्लायड ट्रिगर्स, थ्रेशोल्ड परसेप्शन्स व्हॅल्यूज हे सगळे काडून आमी त्या पद्दतीन एक सिस्टम डेव्हलप करपाचें. म्हणजे लास्ट वन इज देन कलेक्टराच्या अंडर मॉनिटरींग सिस्टम, स्पेशली आमी तलाटीज आनी PIs ज्या ज्या जाग्याचेर विशेश करून आमी म्हणटा तो डोंगर कापता हे जर एकदां कलेक्टराक पणजे वचून कळना बट हेन्सफोर्थ तलाटी वील बी द रिस्पॉन्सिबल म्हणजे तांणी डायरेक्टली नॉर्थ गोवा आनी सावथ गोवा कलेक्टराक इन्फॉर्म करचें पडटलें की डोंगर कापप सुरू आसा. आनी कलेक्टराच्या अंडर आमी सेल डेव्हलप करता म्हणजे कन्सर्न मामलेदार, PI, तलाटी वील गो व्हेरीफाय परमिशन घेतला ना घेतला हे सगळें व्हेरीफाय. जर आमच्या तलाट्याक दिसलें की बाबा खऱ्या अर्थान हांगासर डोंगर कापली आनी जर तलाटी रिपोर्ट करिना सुद्दां जरी आसत जाल्यार तलाटी वील बी द रिस्पॉन्सिबल, ही वील हेल्ड द रिस्पॉन्सिबल. तशी स्पेसिफीक ऑर्डर कलेक्टर ताका इश्यू करतले. दीस इज युअर स्पेसिफीक वर्क फॉर द आमकां लँडस्लायडच्या बाबतींत ती आमी वी आर व्हेरी मच सिरियस. आमी आतां पर्यंत ह्यो सगळ्यो वी आर फॉर्मिंग द डिजास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी. आतापर्यंत आमचे कडेन डिजास्टर मॅनेजमेंट फक्त कमिटी आशिल्ली जी हेडेड बाय द आवर कलेक्टर आनी हांव चेअरमॅन आनी सरद बाब तुजो वायस चेअरमॅन आशिल्लो. बट आमी स्पेशल ऑथॉरिटी फॉर्म करता. वी वील ऑथरायज अवर फ्यू ऑफिसर्स ओनली फॉर दॅट वर्क. ताका आनीक वेगळें खंयचेंच काम दिवचें ना. कंटिन्युअसली तेणी 365 days आमी जे आतां अर्ली वॉर्निंग सिस्टम, अर्ली मॉनिटरींग सिस्टम, बाकीचे सगळें काम मॉनिटर करप. आतां जी कमिटी घातल्या त्या कमिटी बरोबर भोंवप ते बाकीचे सगळें आय एम खरोखर हांव कॉंग्रेच्युलेट करता एंटायर कमिटी जितक्यांची नांवां वाचल्या आनी इन्क्लुडींग बाब प्रदीप सरमुखादार तांच्यांनी जे थॉरोली 2 म्हयने काम केलां
आणि 2 म्हयने तेंच्यांनी जे आमकां विशेष करून जे रिपोर्ट्स तेंच्यांनी दिल्या पळय न्ही एप्रिसिएट करी सारके रिपोर्ट्स आसा आणि इतक्या बऱ्या पद्दतीचे म्हणजे दिस इज अ लँडस्लायड मदीं जाल्ले लँडस्लायड ते वचून पळयत जाल्यार म्हाका दिसता खरोखरूच हांव तेंचे खूब खूब कॉंग्रॅच्युलेट करता तांकां आनी डीप रिपोर्ट तेंच्यांनी स्टडी करून जो आसा पळय तो दिल्लो आसा खातीर एकंदर हेंच फुडें गोंयांत म्हणजे ह्यो आतां पर्यंत जाल्ले 3 कडले लँडस्लायड आसा 1, 2 आनी 3 तिनूय कडेन हो तेंच्यांनी डिटेलान स्टडी केला आनी तो खंयसरूच जावचो न्ही म्हणून आमचो प्रयत्न आसा हाज्या फुडें आनी ताच्या खातीर आमी ही सगळ्यो गजाली ज्यो आसा पळय ह्यो सगळ्यो गजाली ह्यान फुडें एज अ स्टेट डिजास्टर मॅनेजमेंट आमची कमिटी ऑथॉरिटी फॉर्म जाल्या उपरांत ऑफिसर्सूय आमी अपॉयंट करतले आनी वी आर टेकिंग ऑलमोस्ट इवन दो वी आर इनवॉल्विंग द एनवायरमेंट डिपार्टमेंट स्पेशली फॉर दीस पर्पज ऑफ म्हणजे इको सेन्सिटीव झोन न्यू डेव्हलपमेंट झोन आसत जाल्यार आमी फॉरेस्ट डिपार्टमेंटाच्या बरोबर एनवायरमेंट डिपार्टमेंटाकूय इनवॉल्व केला आनी ह्या वर्कशॉपांतल्यान एकदां सेन्सिटायज केल्या उपरांत तांच्याय लक्षांत येता कॉस्टरी मेजर्स पॉलिसी डिसिजन्स आनी ताच्या खातीर लागपी स्पेशल फंड प्रोविजन्स हेय बी सरकारा कडल्यान जे आसा पळय टायम टू टायम तांकां आमी करतले हाची हांव आशा व्यक्त करता आनी अशा पद्दतीचे इन्सिडंट्स कोणायच्या जरी नजरेक आयले आसत जाल्यार तेंच्यांनी डायरेक्टली दे कॅन इन्फॉर्म अवर बोथ द कलेक्टर्स तेंच्यांनी डायरेक्टली इन्फॉर्म करपाक जाता वी वील एक्ट ऑन इट थँक्यू मेजर दोंगराचे सगळे स्टेबिलिटी रिपोर्ट काडटले आमी आत्ताच्या घडीक स्टेबिलिटी रिपोर्ट काडटले ज्या दोंगराच्या सकयल आमचो गांव आसा किंवा वाडो आसा अशे दोंगर पयलीं आयडेंटिफाय करतले आनी तांचे स्टेबिलिटी रिपोर्ट हे पयलीं काडटले सेम पण व्हॉट हॅपन्स तुम्ही ते नो कन्स्ट्रक्शन नो एग्रीकल्चर नोटिफाय करता म्हणटा पळय ते आत्ता हेजेरूच जाता ना हेजेरूच न्हू सो तितून ते नो लँडस्लायड कन्स्ट्रक्शन नो एग्रीकल्चर जे म्हटलं आमी एग्रीकल्चर बील जे हाडलेले पॅडी एग्रीकल्चराक आमकां पॅडी एग्रीकल्चराक कन्वर्जन सनद दिवपाची ना म्हणून आमी रेव्हेन्यू बिलाक आमी ताका अमेंडमेंट हाडला इट इज व्हेरी सिंपल कारण विरोधक कितें उलयता हें म्हाका खबर ना ते फार्म हावज आनी कित्याक भितर गेले तांकां खंयची फार्म हावजां बांदपाचें ती म्हाका खबर आमी सरदूच जेन्ना दिवचे ना तेन्ना फार्म हावज खंयचे बांदपाचे आमी वयल्यान तांकां पॅडी एग्रीकल्चरान आमकां कांयच करून दिवपाचें ना म्हणून आमी सनद दिवचे सेम जस्ट वन थिंग व्हॉट हॅपन्स टू दोज हू आतां सद्या कोणान थोड्यान दोंगर बोंगर कापल्या पळय तेंचेर एक्शन जातलें आमच्या जी रिकमेंडेशन्स तेंच्यांनी जी सायंटिफीक कमिटी वी हॅव अपॉयंटेड ना जाल्यार मागीर आमी कमिटी अपॉयंट ताका लागून सांगलें वी आर इशुईंग द एडवायजरी दे वॉन्ट टू जर दिल्ली आसत जाल्यार ते वचून परत एकदां पळोवचें पडटलें परत एकदां तांकां पळोवची पडटली आनी खरेंच कितें आसा पळय हें ठरोवचें पडटलें सीएम सरकारच्या सम प्रोजेक्ट्साक अपोज जाता जस्ट लायक अ भूतान प्रोजेक्ट डीएलएफ प्रोजेक्ट तुमी कशें तुका आत्ताच्या घडीक तूं म्हाका डिजास्टराचेर कितें आसा सर अनेक म्हणजे आतापर्यंत फ्लड मुळे नुकसान आणि भरपाई किती लोकांना किती आकडा आहे अरे काल असेंब्ली सोंपल्या आयज हांव ही मिटींग जितक्या सिरियसली आमी असेंब्लीन प्रॉमीस केल्या उपरांत असेंब्ली सोंपोवन दुसरे दीस घेतल्यार तुका सरकाराचो सिरियसनेस तुका कळपाक जाय खरें म्हणजे हो प्रश्न तुवें विचारचोय पडो